हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो आपण प्रॅक्टिकलचा पॉईंट घेऊन आलो आहोत तो आहे सोनोमीटर टू लॉ ऑफ टेन्शन. तर सुरुवातीला आपण लॉ ऑफ लेन बघितलेला. आता लॉ ऑफ टेन्शनमध्ये काय चेंजेस आहेत ते सेम आहे. ॲपरेटस सगळेच सेम आहेत, फक्त काय चेंज करायचं तो आपल्याला बघायचं आहे. सेम जर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला एक्झामला आला तर काय काय लिहायचं आहे, सेम जसं आपण अगोदर बघितलं ते पण तेच लिहायचं आहे आपल्याला. बघा, एम लिहायचं आहे, ॲपरेटस लिहायचे आहेत, डायग्राम काढायची आहे, डायग्रामला मार्क्स असतात. देन फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. ह्याचा जर तुम्हाला वायवाला क्वेश्चन विचारला तर लॉ ऑफ टेन्शन एक्सप्लेन करायला सांगणार, किंवा लॉ ऑफ टेन्शन जो आहे तो तुम्हाला स्टेट करायला सांगेल. स्टेट लॉ ऑफ टेन्शन तो तुम्हाला आला पाहिजे. ओके. देन थेरीमध्ये तुम्हाला लॉ ऑफ टेन्शन विचारतील. देन प्रोसिजर काय लिहायची गरज नाही, प्रोसिजर तुम्हाला माहीत असायला हवी. देन ऑब्झर्वेशन टेबल जो आहे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये हा लिहायचा आहे तुम्हाला, जे इज इक्वल टू 980 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क, लॉ ऑफ लेनमध्ये फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क आपण डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये घेतलेले आहे. इकडे फक्त फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क एक कॉन्स्टंट ठेवायचा आहे. तो जो घेतला आहे तो 426, नंतर दाखवणार आपण कुठला घेतला आहे तो. देन हा ऑब्झर्वेशन टेबल लिहायचं आहे तुम्हाला. ते इकडे फक्त चेंज काय करायचं आहे, मासेस चेंज करायचे. वेट जो आपण अगोदर कॉन्स्टंट ठेवलेला, आता इकडे तो व्हॅरी करायचा आहे. पहिल्यांदा 500चा घ्यायचा आहे, देन 1000, देन 1500, 2500 असे डिफरंट मासेस घ्यायचे आहेत. ट्युनिंग फोर एकच घ्यायचं आहे आणि व्हायब्रेटिंग लेन फाइंड करायचे. आता हा जो टी आहे, टी कसा फाइंड केला, तर एम इंटू जी, हा जो एम आहे त्याला जीने मल्टिप्लाय केला आहे. ओके, 500 इंटू 980 हा आला आहे. सो प्रत्येकाला 980ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला हा मिळतो. ह्याला 980ने मल्टिप्लाय करायचा, आपल्याला हा मिळेल. फक्त आपल्याला हा व्हायब्रेटिंग लेन फाइंड करायचे, देन ह्याचा स्क्वेअर करायचा आणि टी बाय एल स्क्वेअर फाइंड करायचं. हे कॉन्स्टंट आले पाहिजे. टी म्हणजे हा तुमचा टी, एल स्क्वेअर म्हणजेच हा. आता ह्याचं कॅल्क्युलेशन टेबल पुढे आहे, त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे, त्याचा मीन काढायचा आहे. ओके. सो हे 1 बाय 1 आपण हा कसा घ्यायचा आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर ओके, टेबल समजलं असेल आय थिंक. ओके. एक्सपेरिमेंटल सेटअप ऑफ सोनोमीटर लॉ ऑफ टेन्शन हा आहे. आणि हा जो आहे तो सोनोमीटर आहे आणि स्ट्रिंगला अटॅच जो आहे तो मास ऑफ हँगर आहे. मास ऑफ हँगर हा 500 ग्रामचा आहे. पहिल्यांदा मी 500 ग्रामच ठेवणार आहे, नंतर ह्याच्यामध्ये वेट ॲड करणार. हे इच वेट्स आर 500 आणि 426चा ट्युनिंग फोर्क मी घेणार आहे कॉन्स्टंट. आणि आपल्याला फक्त वेट ॲड करायचे तिकडे. नंतर पहिल्यांदा 500 आहे, तर आपण बघितलं आहे. आणि पेपर रायडर ह्या दोन ब्रिजमध्ये ठेवायचा. जसं आपण सोनोमीटर लॉ ऑफ लेनमध्ये बघितला तसंच लेंथ ॲडजस्ट करायचे. रेझोनन्स कंडिशनला तो खाली पडणार. ओके. आता बघा, अगेन मी दाखवतोय, हा जो आहे 500 ग्रामचाच आहे. ओके, 500 ग्राम आपण ॲड केला आहे. अँड देन आपल्याला व्हायब्रेटिंग लेंथ फाइंड करायची आहे. मध्ये पेपर रायडर ठेवायचा अँड देन ट्युनिंग फोर्कने व्हायब्रेशन द्यायचं आहे. ओके. आणि जिकडे आपल्याला तो व्हायब्रेट होणार, मॅक्झिमम व्हायब्रेशनला तो पडणार आहे रेझोनन्स कंडिशनमध्ये. ओके. आता बघा, ओके, आपल्याला आता व्हायब्रेटिंग लेंथ फाइंड करायची आहे. आता बघूया आपण दोन ब्रिजमधली लेंथ जी आहे ती किती आहे ती दाखवणार. बघा, टोटल जी आहे ती 15.9 आले. बघा, 15. ओके. आत्ताच आपण ट्युनिंग फोर्क जो आहे तो 426 घेतला आहे आणि मास जो आहे तो 500 अटॅच केला आहे. ओके. 500 अटॅच केल्यानंतर व्हायब्रेटिंग लेंथ जी आपल्याला मिळते ती किती होती बघा, 15.9 होती. मल्टिपल रिडिंग घेतल्यानंतर पण ती 15.9च आलेली. हा जो मी आहे तो ॲज इट इज लिहितो, 15.9, 15.9 अँड 15.9. अँड देन ह्याचा स्क्वेअर करायचा अँड टी बाय एल स्क्वेअर आपल्याला करायचं आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला मल्टिपल रिडिंग घ्यायची आहे. सेम त्याच्यामध्ये वेट ॲड करायचं आहे. किती आहे बघा, 1000. 500 वेट ॲड केलं की आपल्याला 1000 मिळेल. देन त्यासाठी जी लेंथ जी आलेली ती किती येते मी फाइंड केलेली आहे. ती 22.4 येतो. अगेन हा 22.4, मीन पण 22.4 येतो. ह्याच पद्धतीने वेट ॲड करत जायचे आणि आपल्याला जे रिडिंग मिळतात ते ह्या पद्धतीने मिळत आहेत. ओके. अँड देन कॅल्क्युलेशन टेबलमध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. या पद्धतीने रिडिंग घेत आहेत. ओके, कॅल्क्युलेशनचा जो टेबल आहे त्याच पद्धतीने आपल्याला टी मिळालेला, एल स्क्वेअर मिळालेला. सो लॉग ऑफ टी घ्यायचा प्रत्येकाचा, लॉग ऑफ एल स्क्वेअर घ्यायचा आहे, त्यांचा सबस्ट्रॅक्शन करायचे. देन आपल्याला अँटी लॉग
काढल्यानंतर आपल्याला हा जो आहे तो T/L² मिळतो प्रत्येकाचा आणि यांचा जो मीन आहे तो 1945.6 आपल्याला मिळतो आहे. देन अननोन फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. अननोन फ्रिक्वेन्सीसाठी एम जो आहे तो 0.025 घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलं आहे मी. ते बघायचं कॅल्क्युलेशन कसं केलं आहे. त्या कॅल्क्युलेशनने एन जो आहे तो आपल्याला 441.2 मिळतो आहे. ओके अँड देन अननोन फ्रिक्वेन्सी मी लिहिली ॲज इट इज. अननोन टेन्शन जे आहेत तो ग्राफने करायचा आहे. तर ग्राफ दाखवतोय मी काय करायचं आहे ग्राफमध्ये. ओके ग्राफ जो आहे तो L² वर्सेस टी यायचा आहे. L² आपण फाइंड केलेले L² जे आहे ते आपण टेबलमध्ये फाइंड केलेला आहे आणि टी जो आहे टी पण फाइंड केला त्याला मल्टिप्लाय केलेला. ओके त्या पद्धतीने हा जो ग्राफ आहे तो हा स्ट्रेट लाईन येतोय आणि इकडचा जो आहे हा जो आहे हा काय LX² आहे. सो LX² आपण बघितलेला LX² जो आहे तो इकडे आहे बघ. हा LX² 501.76 आहे. तोच आपण इकडे घेतला आहे. सो 501 मीन्स 5 येणार कारण इकडे जो लेंथ घेतला आहे तो मी 10⁻² मल्टिप्लाय केला आहे. सो इकडे 5 × 10⁻² म्हणजेच 500. सो 500साठी इकडचा एक पॉईंट घेतला मी डॉटेड लाईन काढला आहे. डॉटेड लाईन जो पॉईंट ह्या स्ट्रेट लाईनवर जातोय त्या पॉईंटकडनं खाली ओढायचा सरळ आणि तोच तुमचा TX आहे. ओके आता हा 10वर आला आहे पण हे जे स्केल आहे ते मी किती घेतलं आहे बघा. एक्स ॲक्सिसचं स्केल 5 × 10⁻5 आहे. सो हा जो आहे हा कितीवर आला आहे 10वर आला आहे. ओके 1 सेंटीमीटर 5 आहे. 2 सेंटीमीटरला 10 आला आहे. सो टोटल TX जो आपल्याला मिळतोय तो 10 × 10⁻5 डाईन मिळतोय. ओके तोच मी इकडे लिहिला आहे. ओके 10 × 10⁻5 डाईन या पद्धतीने हा एक्सपेरिमेंट करायचा आहे.